श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे शुक्रवारी 15 ऑगस्टला आणि आपल्याला या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे। लक्षात घ्या, कृष्ण जन्माष्टमीचा उपवास तुम्हाला शक्य नाही झालं करणं, तुम्ही उपवास करू शकत नाही तर चालेल, पण तुम्ही ही एक वस्तू जी आहे ती श्रीकृष्ण जन्माष्टमीला गाईला खाऊ घालायची आहे। आता बघा, ज्यांना काही कारणाने शुक्रवारी गाईला खाऊ घालणं जर नाही शक्य झालं तर त्यांनी शनिवारी म्हणजेच गोपाळकाला ज्या दिवशी असतो त्या दिवशी देखील ही वस्तू गाईला खाऊ घालू शकता। पण बघा, या शुभतिथी दिवशी अष्टमी तिथीला तुम्ही ही वस्तू जी आहे ती गाईला खाऊ घालायची आहे। तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असतील, संकट असतील, त्याचबरोबर जे एखाद्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तुमची इच्छा ज्या काही आहे मनातल्या त्या पूर्ण होत असेल, तुमच्या कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, कामं रखडलेली असतील, तर तुम्ही अष्टमी दिवशी ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे। अत्यंत साधा आणि सोपा आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। अगदी 2 मिनिट या उपायासाठी लागणार आहे। आता बघा, कोणत्याही प्रकारचा कंटाळा, आळस न करता ही वस्तू जी आहे ती तुम्ही गाईला खाऊ घाला। आता ही वस्तू कशा प्रकारे खाऊ घालायची आहे, कोणती वस्तू आहे ती, हे मी या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। बघा, शुभतिथींवरती केलेले उपाय हे नक्कीच शीघ्र फलदायी आणि शुभफळ देणारे असतात आणि वर्षातून ते एकदाच करणारे उपाय असतात। म्हणून बघा, नक्कीच आपल्याला या अशा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे। कारण का, बघा, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं। त्यामुळे बघा, जन्माष्टमीच्या दिवशी आपण ही जी वस्तू आहे ती गाईला खाऊ घातली तर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती श्रीकृष्णांपर्यंत पोहोचते आणि लवकरच आपल्या त्याचं फळ शुभ जे असतं ते नक्कीच मिळतं। आता बघा, भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्री हरी विष्णू यांचे 8वे अवतार आहेत आणि श्रीकृष्णांची सेवा आपल्याला जर करायची असेल किंवा श्रीकृष्णांना, भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर गाईला ही वस्तू जर तुम्ही खाऊ घालल्या तर ही गोपाळकाल्या दिवशी किंवा जन्माष्टमी दिवशी खाऊ घातली तर याचं शुभ फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे। भले तुम्ही उपवास करू नका जन्माष्टमीचा किंवा बाकी उपाय जे आहेत तुमच्याच्याने नाही झालं करणं तर नका करू, परंतु ही जी वस्तू आहे ती नक्की तुम्ही गाईला खाऊ घाला, त्याचं नक्कीच तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल। आता या वस्तूचं महत्त्व जे आहे हे जन्माष्टमी दिवशी खूप जास्त आहे। जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारे ही वस्तू किंवा ही गोष्ट गाईला खाऊ घालते, ती अनेक प्रकारच्या त्रासातून, अडचणीतून तिची सुटका होते। आता मी तुम्हाला सांगितलं होतं की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा सहवास असतो असं समजलं जातं, म्हणून साक्षात तो नैवेद्य जो आहे तो आपण 33 कोटी देवी देवतांना खाऊ घालत असतो असं समजलं जातं। आता बघा, जन्माष्टमीच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे आपण पाहणार आहोत। बघा, 15 ऑगस्टला शुक्रवारी 11:50 अष्टमी तिथी सुरू होत आहे, म्हणजे शुक्रवारच्या रात्री ही अष्टमी तिथी सुरू होत आहे आणि शनिवारी रात्री 9:30 वाजेपर्यंत ही तिथी असणार आहे। त्यामुळे बघा, आपल्याला शुक्रवारी आणि त्याचबरोबर शनिवारी देखील अशा प्रकारे काही गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत। शुक्रवारी आणि शनिवारी आपल्याला अजिबात मांसाहार करायचा नाही, कारण बघा, अष्टमीचा दिवस हा सुरू होतो आणि गोपाळकाला देखील शनिवारी आहे, त्यामुळे या दोन्ही दिवशी आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाही।
शुक्रवारी दिवसभर अष्टमी नसेल तरी पण शुक्रवारी ही तिथी सुरू होत आहे आणि अष्टमी तिथीला श्रीकृष्णांचा जन्म हा रोहिणी नक्षत्रावरती झालेला आहे, म्हणून या तिथीला आपण चुकूनही मांसाहार करायचा नाही। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी हळदीचे काही उपाय आहेत ते करायचे आहेत। या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करा, तसंच मुख्य दरवाजावरती हळदीने स्वस्तिक काढा। श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू यांचा 8वा अवतार आहे, त्यामुळे साक्षात भगवान विष्णूंची सेवा आपण करत आहोत। त्यामुळे हळदीचा उपाय आपल्याला तो आवर्जून करायचा आहे, कारण बघा हळद ही भगवान श्रीहरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे, म्हणजे पिवळा रंग देखील भगवान श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे, म्हणून आपल्याला या दिवशी जमतील तेवढे हळदीचे उपाय करायचे आहेत। तसेच बघा लादी पुसताना लादीच्या पाण्यामध्ये देखील पुसण्याच्या गोमूत्र आणि हळद टाकून लादी पुसायची आहे। आपल्याला श्रीकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण आपल्याला या दिवशी करायचं आहे। शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी या सेवा आपल्याला करायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुळशीसमोर आपल्याला सकाळ संध्याकाळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा सकाळ आणि संध्याकाळ लावायचा आहे। घरामध्ये धूप कापूर अगरबत्ती यांनी वातावरण सुशोभित करायचं आहे, सुगंधित करायचं आहे, घरामध्ये कापूर जाळायचा आहे। तर या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायचं आहे। आणि या दिवशी उंबरठ्याचं पूजन करा, म्हणजेच बघा आपण हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्यावरती आपण जे ओल्या कुंकवाने 8 नाम ओढून घ्यायचे आहे। हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि असं मानलं जातं की उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे अष्टलक्ष्मीचं पूजन देखील आपल्याला या दिवशी उंबरठ्यावरती करायचं आहे। आणि बघा उंबरठ्याजवळ देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं। तर या दिवशी आपल्याला म्हणजे शुक्रवारी देखील आणि शनिवारी देखील या दोन्ही दिवशी आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहेत। वर्षातून एकदाच येणारी या तिथी असतात आणि अशा या तिथीवरती आपल्याला हे उपाय अवश्य करायचे आहेत। आता बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हळद आणि गोमूत्र टाकून तुम्हाला त्या पाण्याने आंघोळ करायची आहे। बघा या गोष्टी जेव्हा आपण या दिवशी करतो तेव्हा आपल्या मुलाबाळांची प्रगती होते, आपल्या कुटुंबाची प्रगती होते, आपल्या पतीची प्रगती होते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि म्हणूनच आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत। आता बघूया आपण गाईला ही एक कोणती गोष्ट आपल्याला खाऊ घालायची आहे। तर बघा सर्वप्रथम देवघरासमोर आपल्याला एक छोटासा पाट ठेवायचा आहे, तिथे आपल्याला सुरुवातीला विष्णूंचं पूजन करून घ्यायचं आहे। आता बघा चतुर्मास चालू आहे, बऱ्याच जणांच्या घरी रोज विष्णूंची पूजा ही होतेच आहे। तर त्याचबरोबर ज्यांच्या घरी रोज श्रीहरी विष्णूंची पूजा होते ती गोष्ट वेगळीच आहे, पण जे नाही करत त्यांनी उद्याच्या दिवशी सर्वप्रथम विष्णूंचं पूजन करायचं। जर विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो ठेवा, फोटो नसेल तरी चालेल, तुमच्या घरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे ती देखील तुम्ही ठेवली तरी चालेल। त्यासाठी सर्वप्रथम त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृताने। तुम्हाला जमलं तर पंचामृत घ्या, नाही तर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरी चालेल। आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। नंतर बघा ती जी मूर्ती आहे ती तुम्हाला स्वच्छ पुसून पूजेच्या ठिकाणी ठेवायची आहे, किंवा मग तुम्हाला जर वेगळी पूजा मांडायची नसेल, रोज जिथे तुम्ही श्रीकृष्णांची पूजा करताय तिथे मूर्ती ठेवली तरी देखील चालेल। त्यानंतर श्रीकृष्णांच्या मूर्तींना आपल्याला पिवळं फूल तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। आता बघा गाय वासरूची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि गाय वासरूच्या मूर्तीला हळद कुंकू अष्टगंध लावून घ्यायचं, सुगंधी फुलं अर्पण करायची आहेत, अक्षता अर्पण करायच्या आहेत गाय वासरूला। आणि ह्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचा फुलांचा वापर करावा, कारण बघा श्रीकृष्णांना म्हणजेच श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळी मिठाई, पिवळी फळं ही अत्यंत प्रिय आहेत आणि ती अर्पण केली जातात।
आता बघा गाई वासरूच्या मूर्तीला देखील आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहे। हे पूजन करत असताना देवघरामध्ये सर्वात प्रथम तुपाचा दिवा प्रज्वलित करा। जर तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करणं शक्य नसेल तर तुम्ही साधा तेलाचा दिवा लावला तरी चालेल। त्यानंतर धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कारण बघा कोणत्याही प्रसन्न वातावरणामध्ये हे देवी देवता जे आहे ते आकर्षित होत असतात। तर अशा प्रकारे आपल्याला श्रीकृष्णांची पूजा करून घ्यायची आहे आणि गायवासरूंची पूजा करून घ्यायची आहे। लक्षात घ्या, तुमच्याकडे गायवासरूची मूर्ती नसेल तर या जन्माष्टमीला तुम्ही नक्की शुक्रवारी गायवासरूंची मूर्ती जी आहे ती आवर्जून घरामध्ये आणा। यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, मुलाबाळांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल। घरामध्ये जी वाईट शक्ती असेल, निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल ती राहणार नाही, तर सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, एक हळदीचं पान घ्यायचं आहे। हळदीचं पान हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण समजलं जातं। त्यामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो, त्यामुळे हळदीचं रोप देखील घरामध्ये लावलं जातं। ज्या घरामध्ये हळदीचं रोप असतं तिथे माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते। आणि बघा सकारात्मक ऊर्जेने भरलेलं हे पान असतं, त्यामुळे छोट्या साईजचं जरी आणलं तरी चालेल। हळदीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे, शुक्रवारी सकाळी आणून ठेवा। आता त्यानंतर काय करायचं, तिथेच आपल्याला एखाद्या तांबणामध्ये ते पान ठेवायचं। ते पान जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा स्वच्छ धुवून घ्या, स्वच्छ कपड्याने पुसून कोरडं करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला हे पान एका तांबणात ठेवायचं। एक खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला थोडेसे भिजवलेले पोहे घ्यायचे आहेत आणि थोडीशी भिजवलेली चणा डाळ घ्यायची आहे। हे तुम्ही भिजवून ठेवा। आता त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भिजवलेले पोहे, भिजवलेली चणा डाळ ठेवायची आहे आणि ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती तुम्हाला हळदीच्या पानावरती ठेवायची आहे। त्याचबरोबर एक केळ देखील तिथे ठेवायचं आहे। आता काय करायचं आहे, हे तुळशीचं एक पान घ्यायचं आहे। त्या पानावरती तुम्हाला थोडीशी हळद लावायची आहे। उजव्या हातामध्ये ते पान घ्यायचं आणि देठ त्याचा आहे तो देवांकडे करायचं। तुमची मनातील इच्छा जी आहे ती 3 वेळा मनामध्ये बोलून दाखवायची। समजा तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती 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 असं 3 वेळा बोलायचं आणि 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। आणि हे जे पान आहे ते तुळशीचं ते तुम्हाला जे आपण कृष्णांची पूजा केलेली आहे त्यांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा तेच पान उचलून जो नैवेद्य तुम्ही दाखवलेला आहे त्या नैवेद्यावर त्याच्यावरती ठेवायचं आहे। काही वेळेला तुम्हाला हे साहित्य तिथेच राहून द्यायचं म्हणजे देवघरासमोरच आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने तुम्ही हे सगळं उचलायचं आहे आणि गाईच्या गोठ्यात जाऊन तिथे तुम्हाला ते गाईला खाऊ घालायचं आहे। आता जे खोबऱ्याची वाटी मध्ये पोहे, हरभरा डाळ आणि केळ ठेवलेलं होतं हे सगळं तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे। तर हे खाऊ घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। गाईच्या पायाखालची माती तुमच्या मस्तकाला लावायची आहे। मुलांसाठी तुम्ही उपाय करत असाल मुलांनाही माती लावा। जेव्हा बघा जन्माष्टमीच्या दिवशी किंवा मग गोपाळकाल्याला आपण जेव्हा ही वस्तू गाईला खाऊ घालतो तेव्हा अनेक प्रकारच्या त्रासातून अडचणीतून आपली सुटका होते, आपली प्रगती होते, आपल्या घराची प्रगती होते। आणि या दिवशी पोहे, चणा डाळ याला अत्यंत महत्त्व आहे। कारण बघा श्रीकृष्णांना त्यांचे मित्र सुदामा भेटायला आले तेव्हा श्रीकृष्णांना सुदामाने पोहे खाऊ घातले होते आणि त्यामुळेच बघा ही जी पोहे आहेत ते अत्यंत श्रीकृष्णांना प्रिय आहेत आणि म्हणूनच चणा डाळीमध्ये देखील साक्षात श्री विष्णूंचा वास असतो। म्हणून जेव्हा आपण जन्माष्टमीला किंवा गोपाळकाल्याला चणा डाळीचा आणि पोह्यांचा उपाय करून
गाईला खायला घालतो त्यावेळेस साक्षात आपल्याला श्रीकृष्णांचा आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आहे तो प्राप्त होतो। आपल्या प्रत्येक संकटापासून अडचणीपासून आपली सुटका होते आणि आपल्याला नक्कीच अशा प्रकारे पोहे आणि चणा डाळ ही गाईला खाऊ घालायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी किंवा गोपाळकाल्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। तर बघा, मी सांगितलेली व्हिडिओमधील माहिती तुम्हाला जर आवडली असेल, हेल्पफुल वाटली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळींसोबत परिवारासोबत शेअर करा। आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ। गोकुळ अष्टमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।